21 फेब्रुवारीला 10 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे। पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूरसह अन्य महत्त्वाच्या महापालिकेचं मतदान 21 तारखेला होणार आहे। 27 जानेवारीपासून 3 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता। मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली तरी कोणत्याही राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत। त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यालयात मोठी गर्दी होणार आहे। गेल्या आठवडाभरात बंडखोरी रोखण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी जाहीर केली नाही, त्यामुळे शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे। बंडखोरीच्या धास्तीने अनेक पक्षांनी इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप केलं, मात्र बहुतेक नावांची घोषणाच केली नाहीये, त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागलाय। शिवसेनेतही असंच चित्र पाहायला मिळतंय। अनेक इच्छुकांनी, विशेषतः महिलांनी मातोश्री बाहेर उमेदवारीसाठी ठाण मांडलं। शेवटच्या क्षणी तरी तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी अनेक जण धडपडत आहेत। ठाण्यात भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीचा प्रयत्न केला। ठाण्यातील खोपटमधल्या भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी त्यांच्यावर धक्काबुक्कीचा प्रयत्न केला। रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात इच्छुक उमेदवारांनी घोषणाबाजी केली। अतिशय खालच्या थराची भाषा वापरून कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला। आम्ही काम करून देखील आम्हाला तिकीट न दिल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केलाय। सोबतच पैसे घेऊन उमेदवारी वाटल्याचा आरोपही चव्हाण यांच्यावर लावण्यात आला आहे। अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना मुंबई भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली। यामध्ये 195 उमेदवारांचा समावेश आहे। भाजपच्या पहिल्या यादीत महिलांना विशेष प्राधान्य दिल्याचं दिसून येते। 195 उमेदवारांमध्ये 113 उमेदवार मराठी आहेत। वॉर्ड क्रमांक 191 म्हणजेच शिवाजी पार्क परिसरातून मेधा ओक सोमय्या निवडणूक लढवणार नाहीत। त्या जागी डॉक्टर तेजस्विनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। उरलेल्या 32 जागा भाजपने मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 150 उमेदवारांना काल एबी फॉर्मचं वाटप केलं। मनसेनं कुठल्याही प्रकारची यादी जाहीर केलेली नाही। कांदिवली, बोरिवली आणि अन्य भागातील उमेदवारांना एबी फॉर्म वाटले। तिकडे ठाण्यातही मनसेनं 82 एबी फॉर्म वाटले। काही वादग्रस्त ठिकाणच्या एबी फॉर्मचं वाटप उद्या केलं जाणार आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळते। दरम्यान या सगळ्या संदर्भात आता मनसेचा रोल आजच्या शेवटच्या दिवशी तरी काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसैनिकांची बंडाळी मोडून शिवसेनेनं विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिली आहे। वॉर्ड क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली। शिवसेना नेते राजेश कुसळे यांच्या पत्नी रुपाली कुसळे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी केला होता, मात्र मातोश्रीवरून पेडणेकरांच्या पारड्यात वजन टाकलं गेलं आहे। तिकडे वडाळ्यातील वॉर्ड क्रमांक 178 मधून आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घुले यांना उमेदवारी दिल्यानं इच्छुक उमेदवार माधुरी मांजरेकर नाराज झाल्यात। त्यांच्या समर्थकांनी अमेय घुले यांच्या उमेदवारीला विरोध केला आणि शिवसेनेच्या वडाळ्यातील शाखेला टाळं ठोकलंय। वडाळ्यातील नाराजी दूर करण्यासाठी मातोश्रीवरून प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी माधुरी मांजरेकर मातोश्रीवर दाखल झाल्यात। त्यामुळे मांजरेकर यांची नाराजी आता दूर होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांनीच विरोध केलाय। आंबेकर यांना 195 क्रमांकाच्या वॉर्डमधून उमेदवारी जाहीर झाली आहे, मात्र स्थानिक शिवसैनिकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला। उराळीत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक रस्त्यावर देखील उतरले असून विभाग प्रमुख आशिष चेंबूरकरांच्या कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला। तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या उमेदवारांचा सगळ्यात मोठा फटका शिवसेनेला बसलाय। उल्हासनगरातील शिवसेनेच्या माजी महापौर विद्या निर्मळे राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाल्यात। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि पक्ष निरीक्षक भूपेंद्र हुड्डा यांच्या बैठकीमध्येच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान जुंपली। जुहू इथं झालेल्या बैठकीमध्ये संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्या गटामध्ये जोरदार वाद झाला। यात एक कार्यकर्ताही जखमी झाला, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या वादानंतर काँग्रेसला पोलीस बंदोबस्तामध्ये बैठक घ्यावी लागली। दरम्यान या वादानंतरही काँग्रेसमध्ये गटबाजी नाही असा अजब दावा काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला। मुंबई में हम कम है फिर भी हमें दम है असं म्हणत राष्ट्रवादीच्या सुनील पालवे यांनी वाजत गाजत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। वॉर्ड क्रमांक 216चे उमेदवार असलेल्या पालवेंनी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन आपला अर्ज दाखल केला। मुंबईतल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात राष्ट्रवादीने आघाडी घेतली असून आतापर्यंत 100हून अधिक उमेदवारांच्या 3 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत।
तिकडे पुण्यामध्ये आघाडीचा मार्ग मोकळा झालाय। 100 जागांवर आघाडी तर 64 जागांवर एकमत होत असल्यानं तिथं मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून आघाडीमध्ये जागा वाटपावरून एकमत होत नव्हतं, तर पिंपरी चिंचवडमध्ये आघाडीचा पुनर्विचार सुरू असल्याचंही अजित पवार म्हणाले। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं यादी जाहीर न करताच उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितले। उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्यात येणार आहे। भाजप हा थापा मारणारा पक्ष आहे। भाजपनं लोकांची फसवणूक केली असल्याचा घणाघात शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केला। ते बारामतीत शिवसेना उमेदवारांच्या मुलाखतीच्या दरम्यान बोलत होते। भाजप हा प्रादेशिक पक्षांना संपवून स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही शिवतारे यांनी केली। आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आपल्या पहिल्या नंबरचा शत्रू असणार आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपशी एका मतासाठीही तडजोड करणार नसल्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं शिवतारे यांनी सांगितलं। राज्यातील महापालिका निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगानं टेक्नोसॅव्ही पाऊल उचललंय। उमेदवारांकडून आचारसंहिता भंग तर होत नाही ना याकडे लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं सिटीजन ऑन पेट्रोलिंग हे ॲप्लिकेशन तयार केलंय। कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराकडून आचारसंहिता भंग झाल्याचं लक्षात आल्यास या ॲपच्या मदतीनं निवडणूक आयोगाकडे तक्रार पोहोचवता येणार आहे। रेल्वेत नोकरीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी मुलांना मारहाण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी या मुलांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंविरोधात राज ठाकरेंसमोर नाराजी व्यक्त केली। फक्त मार विसरू नका असा भावनिक सल्ला राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना दिला। रेल्वेत अप्रेंटिस करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत रेल्वे मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं। यात 1,500 मराठी विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता। मात्र आंदोलनावेळी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय काल चर्नी रोड स्टेशनवर आला। एक वृद्ध महिला ट्रॅकवर होती आणि त्याचवेळी चर्चगेटवरून अंधेरीकडे जाणारी लोकल आली। मात्र मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली। ही घटना डहाणू तालुक्यातील बहारे डोंगरीपाडामध्ये घडली आहे। आरोपी सदू खांजोडे यानं एक अपत्य त्याचं नसल्याच्या संशयातून पत्नी संगीताची 21 नोव्हेंबरला गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह त्यानं घरातच पुरला आणि वसईला निघून गेला आणि पत्नीचा शोध घेण्याचा बनाव केला। मात्र नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी सदूचं घर गाठलं आणि त्यांना संगीताचा मृतदेह घरातच पुरल्याचा संशय आला। गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी त्याला अटक केली असून डहाणू न्यायालयानं त्याला 7 दिवसांची रिमांड दिली। कल्याणमध्ये एका मनोरुग्णानं पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली। युवराज कोळी मुंबईतल्या विक्रोळी पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत। काही दिवसांपूर्वी कोळी यांनी अनिल धिंगणे नावाच्या मनोरुग्णाला हटकलं होतं। याचाच राग मनात ठेवत त्यानं हा हल्ला केला। शहरातल्या विविध भागात टेहाळणी करून घरफोड्या करणाऱ्या तळीपार गुंडांसह 3घांना फरासखाना पोलिसांनी सापळा रचून अटक केली। त्यांच्याकडून 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आकाश म्हणजेच छोट्या कांबळे, तेजस तोष्णीवाल, सूरज दरक या 3घांना अटक करण्यात आली आहे। यापैकी आकाश आणि तेजस हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। डोंबिवलीत आजपासून 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होते आहे। त्यासाठी संत सावळाराम महात्रे क्रीडानगरीत उभा भावे साहित्य नगरी उभारण्यात आली आहे। सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येईल, तर सकाळी 10 वाजता ध्वजारोहण होणार आहे। दुपारी 4 वाजता संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। संमेलनाचे अध्यक्ष अक्षय कुमार काळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, कवी विष्णू खरे आणि अनेक नेते या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणार आहेत। दरम्यान डोंबिवलीत होणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री येणार आहेत। त्यावेळी कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काळे झेंडे दाखवून आंदोलन देखील करण्यात येणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत घेतलेल्या 27 गावांची वेगळी महापालिका करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिलं होतं। त्याला 2 वर्षे उलटली, अद्यापही काहीच पावलं उचलण्यात आली नाहीयेत। त्याच्या निषेधार्थच हे आंदोलन पुकारण्यात येणार आहे।